राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा याच सागर पार्क मैदानावर कार्यक्रम होणार आहेत। आपण आता त्याच सागर पार्क मैदानावर आहोत आणि या कार्यक्रमाची या ठिकाणी जवळपास तयारी अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार या दोघांची या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी भव्य असं सभा मंडप तसेच महिलांना बसण्यासाठीची व्यवस्था अशी संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। या कार्यक्रमाचं जर मुख्य वैशिष्ट्य आजचं पाहायला गेलं तर जळगाव जिल्हा ज्या केळीने ओळखला जातो त्या केळीचे खांब या ठिकाणी स्टेजच्या आजूबाजूला दोघी बाजूने लावण्यात आलेले आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जळगाव जिल्हा ज्या साहित्यिकाच्या नावाने ओळखला जातो अशा बहिणाबाई चौधरी यांची या ठिकाणी आकर्षक अशी रांगोळी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। हे आजच्या कार्यक्रमाचं आकर्षण असणार आहे। ज्या ठिकाणाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोघं उपमुख्यमंत्री या स्टेजकडे जाणार आहे, व्यासपीठाकडे जाणार आहे, त्या व्यासपीठाच्या दोघी बाजूने केळीचे खांब लावून ते सजवण्यात आलेलं आहे आणि व्यासपीठाच्या समोरच बहिणाबाई चौधरी यांची रांगोळी काढण्यात आलेली आहे। या कार्यक्रमाला जवळपास 40 ते 50 हजार महिलांची उपस्थिती या ठिकाणी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे आणि त्याच दृष्टीने गेल्या 7 ते 8 दिवसांपासून या कार्यक्रमाची तयारी या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी आज या कार्यक्रमाची जवळपास तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि दुपारी 3 वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जळगावात आगमन झाल्यानंतर ते या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि या ठिकाणी महिलांना मार्गदर्शन करतील। त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या ठिकाणी उपस्थिती राहणार आहे। आता विधानसभा निवडणुका आहे। विधानसभा निवडणुकाच्या तोंडावर पहिल्यांदाच हे तिघं जे नेते आहेत ते जळगाव जिल्ह्यामध्ये येत आहेत। त्यामुळे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी काय घोषणा करतात तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यासाठी या ठिकाणी काय घोषणा होते आणि महिलांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात तर लाडकी बहीण योजनेवरून सातत्याने विरोधक टीका करत आहेत। या टीकेला जळगावमधून हे तिघही नेते कशा पद्धतीने उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन प्रसाद पवारसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।